देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याची निर्मिती करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा वसा आणि वारसा 32 वर्ष अखंड पेलणारे शिवपुत्र संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं असे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा अशा असंख्य महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करते. आणि नमस्कार, मी प्रेरणा कवठेकर विचारपीठावरून विषय मांडते, भारतीय संविधानाने भारतीय महिलांना काय दिलं प्रश्नचिन्ह. तर संयोजकांनी ह्या विषयाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे की भारतीय संविधानाने स्त्रियांना काय दिलं प्रश्नचिन्ह. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर एकच येतं की सर्वस्व दिलं. एखाद्या पक्षाला जर पिंजऱ्यामध्ये आपण ठेवलं तर त्या पक्षाचं जे काही जीवन असतं ते अर्थहीन असतं. तसंच काहीसं जीवन हे भारतीय महिलांचं होतं, कारण त्यांना स्वतंत्र कुठल्याही प्रकारचं नव्हतं. ह्या विषयाची सुरुवात करत असताना मी स्त्रियांचा संविधानाच्या पूर्वीचा काळ मांडावा असं मला वाटतं. जर आपण स्त्रियांचा पूर्वीचा काळ बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये माणूस स्थिर जीवन जगू लागला आणि त्यातून समाजाची निर्मिती झाली. समाजाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही नियम अटी यांची गरज भासू लागली आणि त्यातून अधिकार आणि हक्क या गोष्टींची या संकल्पनांची निर्मिती झाली. आणि आधीचा पूर्ण समाज हा स्त्री सत्ताक होता आणि त्याच्यानंतर तो पुरुष सत्ताक झाला. आणि ह्या रक्तघातकी स्थित्यंतरानंतर स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला गेला. तिच्याकडे एक पुनरुत्पादनाचं साधन किंवा उपभोगाची वस्तू अशा प्रकारे पाहिलं गेलं. समाजामधून तिच्यावरती अनेक बंधनं लादली गेली आणि त्याला जातीचा धर्माचा आधार दिला गेला. आपली जात व्यवस्था टिकवण्यासाठी जातीमध्येच विवाह केले जाऊ लागले आणि यामध्ये 4 प्रकारच्या ज्या काही रूढी परंपरी होतात त्या स्त्रियांवरती लादल्या गेल्या. त्यातली पहिली होती सतीप्रथा. मित्रांनो, सतीप्रथा ऐकून माहीत असते. सतीप्रथेमध्ये काय केलं जायचं तर भयंकर ही प्रथा होती. जेव्हा एखादा पुरुष मरतो तेव्हा त्याची जी बायको असते ती त्याच्या चितेवरती तिला जाळलं जायचं जिवंतपणे. अशा असंख्य महिला आमच्या भारतामध्ये धर्माच्या नावावरती जिवंत जाळल्या गेल्या. अशी आपली सतीप्रथा होती. सांगायची अजून एक गोष्ट अशी की जेव्हा जिवंत स्त्रीला आपण आगीमध्ये ढकलतोय तर तिचा किंकाळा यायचा, तिचा आवाज यायचा, ओरडायचा, म्हणून साईडने ढोल वाजवले जायचे आणि बांबूच्या ओल्या काट्याने तिला आतमध्ये ढकललं जायचं, कारण ती बाहेर येऊ नये. कारण एखाद्या पुरुष जेव्हा मरतो तेव्हा पत्नी ही समाजासाठी वाढीव ठरते आणि त्यामुळं ती कुठलंही अनैतिक कार्य करू नये, त्यामुळे त्या स्त्रीला सती जावं लागायचं. म्हणजेच तर आपण बघितलं तर आपल्या भारतामध्ये जिवंत स्त्रिया या जाळल्या गेल्या जातीच्या नावावरती. दुसरी जी प्रथा होती ती होती वैधव्य. वैधव्य म्हणजे काय तर वैधव्य म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी सौम्य प्रथा होती. वैधव्यामध्ये स्त्रियांचं जे काही सौंदर्य आहे त्या सौंदर्याची कत्तल केली जायची. केश ओपन नावाची जी काही रीती होती ती त्याच्यावर अवलंबली जायची. जेव्हा एखाद्या स्त्रीचा नवरा मरतो तेव्हा तिचे केस कापले जायचे, तिला जाडी भरडी वस्त्र परिधान करायला लावायची आणि तिला अंधाऱ्या कोठऱ्या खोडीत ठेवलं जायचं आणि तिनं कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये, चांगल्या प्रसंगामध्ये, आनंदाच्या प्रसंगामध्ये यायचं नाही. म्हणजे पशुपेक्षाही हीन वागणूक स्त्रीला दिली गेली वैधव्यानंतर. तिसरी जी रीत होती ती होती सक्तीची ब्रह्मचर्या. ब्रह्मचर्या म्हणजे काय तर जे काही सांसारिक जीवन आहे त्याचा त्याग करणे आणि ब्रह्मचर्या अवलंबणे. तिसरी प्रथा होती आणि ही मित्रांनो सक्तीची होती. आणि चौथी जी होती ही जरटकुमारी विवाह. आता जरटकुमारी विवाह म्हणजे काय, जसं सती स्त्री जाते ते जशी सती स्त्री जाते पुरुषानंतर, तसं महात्मा फुलेंनी प्रश्न विचारला की मग पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुष का सता जात नाही. तर ह्या वाढीव असणाऱ्या पुरुषासाठी तो जातीमध्येच राहावा म्हणून त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत तिचा विवाह केला जायचा. ह्याला आपण जरटकुमारी विवाह असं म्हणतो. असे अनेक रीतिरिवाज घाणेरड्या पद्धतीचे स्त्रियांवरती लादले गेले. त्याच्यामध्ये मनुस्मृती होते. मग मनू काय म्हणतो, न स्त्री स्वातंत्र्य मर्हिती, पिता रक्षिती कौमारे, भर्त रक्षिती यौवने, पुत्र रक्षिती वृद्धत्वे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हिती असं म्हणू 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये म्हणतो. म्हणजेच काय, जेव्हा स्त्री लहान असते तेव्हा तिच्यावरती कुणी नजर ठेवावी, तिच्या वडिलांनी नजर ठेवावी. जेव्हा ती मोठी होती, तिचं लग्न होतं, तेव्हा कुणाच्या आज्ञेत राहावी तर तिच्या वडिलांच्या आज्ञेत राहावी. आणि जेव्हा ती म्हातारी होती तेव्हा ती पुत्र्याच्या आज्ञेत राहावी. म्हणजे स्त्रीला स्वतंत्र नाही. स्त्री ही मरूसपर्यंत, म्हातारी होऊसपर्यंत स्त्री ही स्वतंत्राच्या लायकीची नाही. न स्त्री स्वतंत्र मर्हिती असं मनुस्मृती म्हणते. त्याच्यानंतर पुढं मनो अजून काय म्हणतो तर स्त्रीनं, पत्नीनं, कोणी असेल मग स्त्री तिने तिच्या घरामध्ये सुद्धा स्वतंत्रपणे वागवू नये. पुढे जाऊन अजून एका श्लोकामध्ये म्हणू असं म्हणतो
की एखाद्या पत्नीचा जो काही नवरा आहे तो चांगला नाहीये, दुराचारी आहे, सद्गुण विरहित जरी असला तरी त्या स्त्रीनं त्या पतीची पूजा केली पाहिजे. रांधा गाडा आणि उष्टे गाडा म्हणजे स्त्रीनं आयुष्यभर चूल आणि मूल ह्याच्यामध्येच कुजलं पाहिजे. तिला शिक्षणाचा अधिकार नाही, कुठलाही सामाजिक, सोशल, राजकीय असे सगळे अधिकार त्याच्यावर नाकारले गेले आणि तिला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य हे मनस्मूर्तीनं दिलं गेलं नाही, जी मनस्मूर्ती बाबासाहेबांनी जी जाण्याच्या ऐकीची होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हे जे काही रीतिरिवाज होते ह्याच्यावरती बाबासाहेबांनी संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून अस्त्र उचललं आणि मग भारतीय स्त्रियांना संविधानानं काय दिलं. तर मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. तर भारतीय संविधानाने स्त्रियांना काय काय दिलं तर आपण कलम 14-15, कलम 14 असेल, कलम 15 असेल, कलम 39 क असेल, ग असेल, कलम 300 असेल, तर हे सगळे जे कलम आहेत ते स्त्रियांच्या तरतुदीमध्ये होते. मग काय काय संविधानानं दिलं तर पहिला आहे की समानतेचा हक्क. स्त्रियांना, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, दोघांना असेल किंवा सार्वजनिक क्षेत्र असेल, तिथं जेवढ्या ठिकाणी पुरुष आहेत किंवा जेवढं स्वातंत्र्य पुरुषांना आहे तितकंच स्वातंत्र्य हे स्त्रियांनाही दिलं गेलं. राजकीय स्वातंत्र्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राजकीय स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आज आपण पंचायत समिती बघितली किंवा महानगरपालिका बघितली, आज आपल्याला सगळ्या पदक्षेत्रामध्ये सरपंच बघितली, राष्ट्रपती बघितले, ह्यांच्यामध्ये आपल्याला स्त्रिया दिसत आहेत. ह्याचं फक्त एकच रिझन आहे, ते म्हणजे भारतीय संविधान. आपल्याला संविधानानं महिलांसाठी आरक्षण देऊ केलं. कुठलंही जर सभा वगैरे असेल, कुठलंही तुम्ही पद पोस्ट काढताय तर त्याच्यामध्ये जर पुरुष घेतात तर स्त्रीलाही घेतलं पाहिजे. तिला 50% आरक्षण देऊन केलं. पुढे जर आपण तिचा विचार केला, तिच्या स्वातंत्र्याचा, तर संविधानामध्ये तिचं जे करिअर आहे, तिचं एज्युकेशन आहे, तिला नवरा कुठला चूज करायचा आहे ह्याचंही स्वातंत्र्य संविधानाने आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. पुढे जर आपण विचार केला तर लग्नामध्ये आपल्याला जबरदस्ती एखाद्या स्त्रीवरती होत असेल तर ती जबरदस्तीला नकार देण्याचा अधिकार सुद्धा संविधानाने दिला. एवढंच नाही तर लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचं एखाद्या नवऱ्याबरोबर पटत नसेल किंवा व्यभिचार होत असेल, हिंसा होत असेल तर घटस्फोटाचा अधिकार सुद्धा संविधान देतं. बाबासाहेब स्त्रियांचा इथपर्यंतच विचार करून थांबत नाहीत, तर घटस्फोटानंतर सुद्धा बाबासाहेब स्त्रियांचा विचार करताना आम्हाला दिसतात. तर घटस्फोटानंतर पोटगी देणं ही सुद्धा तरतूद बाबासाहेबांनी इथे केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर स्त्री जेव्हा म्हातारी होते तेव्हा मुलाकडून ती जी काही मालमत्ता असेल किंवा पालन पोषणासाठी तिचा हक्क मागू शकते, ही सुद्धा तरतूद आपल्याला संविधानामध्ये केलेली बघायला मिळते. हिंदू कोड बिल ज्या माध्यमातून, म्हणजे बाबासाहेबांनी मला सांगताना हा मुद्दा सांगावासा वाटतो की बाबासाहेब हे पहिले कायदेमंत्री होते, म्हणजे पहिले नेते होते की ज्यांनी हिंदू कोड बिल मान्य झालं नाही म्हणून त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती त्यावेळेची अशी होती की चातुर्वर्ण्य व्यवस्था होती आणि त्यामुळं हिंदू कोड बिलला कडाडून विरोध केला आणि त्यामध्ये खंत अशी की महिलाही सहभागी होत्या. परंतु त्यावेळी ते हिंदू कोड बिल संमत झालं नाही, परंतु कालांतराने तुकड्यांमध्ये संमत झालं. मग तो हिंदू ऍक्ट असेल तोही आपल्याला संविधानामधून मिळाला. घटस्फोटाचा ऍक्ट असेल किंवा लग्नाचा असेल, एखादी स्त्री ही दत्तक घेतली जाऊ पण शकते आणि कुणाला सुद्धा दत्तक घेऊ शकते. म्हणजे दत्तक पुत्राचा सुद्धा हक्क आणि अधिकार संविधानामध्ये आपल्याला बघायला